फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिकांना फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिकांना फाशी. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे धक्कादायक वास्तव दोषारोप पत्रातून समोर आल्यानंतर आणि या प्रकरणातील फोटो बाहेर आल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे। नवी मुंबईत देखील शिंदे गट, शिवसेना, सानपाडा युवा सेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आलाय। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध व्यक्त करत सहसंपर्क प्रमुख भावेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक शिवसैनिकांनी या घटनेत मुख्य आरोपी असणारे वाल्मिक कराडचे पोस्टर फाडत पोस्टरवरती चप्पल मारत वाल्मिक कराड विरोधात जोरदार घोषणा दिल्यात, तर वाल्मिक कराड याचा पुतळा जाळून निषेध संताप व्यक्त केलाय आणि या गुन्ह्यातील सर्व आरोपींवरती तातडीनं फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून वाल्मिक कराड सह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी ठाम मागणी राज्य सरकारकडे केली आहे। आज युवा सेनेच्या तर्फे सानपाडा येथे आम्ही वाल्मिक कराड याचा पुतळा दहन करून सरकारकडे ही मागणी केली आहे की त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। आमचं तर मागणं हे आहे की त्याला फाशी न देता त्याला आम्ही जसं जाळलंय तसं त्याला भर चौकात जाळला पाहिजे। ही आमची सगळ्यांची युवा सेना आणि सर्व युवा पिढीची ही मागणी की अशा नराधमांना अशी काहीतरी कठोर ते कठोर शिक्षा झालीच पाहिजे। संतोष देशमुखची हत्या ही महाराष्ट्रात सर्वात निंदनीय घटना आहे आणि आज सकाळी आपण बघितलं असेल की आपले सन्माननीय एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की त्या व्यक्तीस, वाल्मिक कराड या व्यक्तीस कठोरातली कठोर शिक्षा होणारच, त्याला फाशी होणारच आणि त्यासाठी ते पुरेपूर प्रयत्न करणार आहे। पुतळा जाऊन देखील आम्ही त्याचं एक प्रकार निषेध केलेला आहे। गेले 2.5-3 महिने जी काही बीडमध्ये निंदनीय घटना घडली, संतोष देशमुख यांची क्रूरतेने हत्या करण्यात आली, त्यांचे मारेकरी वाल्मिक कराड यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आम्ही सर्व युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते नवी मुंबई सानपाडा येथे त्याच्या पुतळ्याचं दहन करून आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। तरी त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचे जे साथीदार असतील त्या सर्वांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची युवा सेनेची मागणी आहे। या आंदोलनात शिवसेना पदाधिकारी, युवा सेना कार्यकर्ते आणि शिवसैनिक सहभागी झाले होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।